बंडे आणि कोल्ह्या याच टीम मध्ये आहेत आणि दोन्ही खेळाडूंनी मात्र आपल्या नावाची छाप नक्कीच या लीगच्या माध्यमातून सोडले आणि येणाऱ्या पुढील वर्षामध्ये सोमजाई 11 गुंडगी टीम मधनं आपण हे दोन खेळाडू खेळताना नक्कीच भविष्यामध्ये पाहू शकाल। दोन्ही खेळाडूंकडे गुणवत्ता भरपूर आहे। त्याच मधला एक बंड्या आता सलामीला पाहतोय। कलात्मक फटका समीरच्या बॅट मधना देखना सुरेख क्षेत्ररक्षकाला बीट करून गॅप शोधत चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे। पॉइंट बॅकवर्डने हा चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे। पहिल्याच बॉलवरती आलाय हा चौकार। चांगली फलंदाजी पहिल्याच बॉलवरती समीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। चांगला फटका आपण समीरच्या बॅट मधनं पाहिला। या सुद्धा फटका चांगला आहे। दीपक चेंडू मागे धावतात। एक धाव पूर्ण। बघता बघता पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पलीकडे। समीरच्या बॅट मधनं अजून एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय। 2 चौकारांशी सांघिक धावसंख्या 8 या आकड्यावरती आता आपल्याला पाहायला मिळते। चांगली फलंदाजी आई एकविरा ब्लास्टर टीम साठी आता मात्र समीर मैदानाच्या आतमध्ये करतोय। गोलंदाजावरती मात्र थोडंसं दडपण निर्माण झालंय कारण 2 चांगले फटके 8 धावा देऊन गेलेत। आई देखना सुरेख फटका समीरच्या बॅट मधना दर्जेदार फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे। चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आणि छोटे खेळाडू आई एकविरा ब्लास्टरचे समर्थक मात्र येथे फटक्यांचा समीरच्या बॅटिंगचा आनंद घेत असताना आपण डग आउट मध्ये पाहू शकाल। ऑस्टिकच्या बाहेर चेंडू पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगितलंय की गोलंदाजाने मात्र खराब लाईनवरती हा चेंडू फेकलाय। अवंतर धाव मिळेल। 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगली फलंदाजी 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकलेत समीर शिंदे यांनी। पाहूयात अजून या 3 चेंडूवरती किती चौकार आणि किती षटकार ठोकणार हे सुद्धा पाहावं लागेल। यावेळचा हा चांगला चेंडू होता। अगदी सम्मान दिलं। रनआउटची संधी खराब फेकी। इथे मात्र फलंदाज थोडक्यात बचावले आहेत। रनआउट होता होता वाचले आहेत। स्वतःवरती नाराज आहेत। कदाचित चुकी झाली असती माझ्याकडनं। स्वतःवरती नाराज आहेत परंतु एक धाव एकवटली जाईल। सांघिक धावसंख्या आता आपण पाहू शकाल बिनबाद 14 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। ज्या खेळाडूने प्रत्येक क्रीडा रसिकांची मन जिंकली तोच आता बंड्या। हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता। एकच धाव एकवटली जाईल। चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हर्स करायचा होता। अगदी हेलिकॉप्टर पद्धतीने हा चेंडू फटकावायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा ज्या पद्धतीने संपर्क व्हायला होता तो झाला नाहीये। परंतु एक धाव मिळली। 15 धावा आणि समीर शिंदे स्ट्राइक वरती। पॉवर प्लेचं षटक आहे। पॉवर प्लेच्या षटकातला अंतिम चेंडू आहे। समीर शिंदेचा इरादा असेल की या अंतिम चेंडूवरती जास्तीत जास्त धावा कुटण्याचा। इस शॉट में कॉफी का टेस्ट है। हवा में उड़ता हुआ क्या समीर शिंदे तेरा ये शॉट है शॉट है शॉट है चौकार। पहिल्या षटकांचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकांती धावफलकावरती 19 धावा आपण पाहतोय। बिनबाद 19 धावा। सलामीची जोडी मात्र चांगली फलंदाजी करते समीरच्या बॅटमधना। आपण या पहिल्या ओव्हरमध्ये 4 चौकार पाहिले। अप्रतिम फलंदाजी समीरची आपण मैदानावरती पाहतोय। चला सोन्या डॉन आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका आपणास विनंती आहे। गोलंदाजी मार्कवरती आता मात्र कल्पेशला आपण पाहू शकाल। पहिल्या षटक मात्र महागडं ठरलं सोन्या डॉन टीमसाठी कारण त्या षटकामध्ये जवळ जवळ 19 धावा कुठल्या गेल्या।
समीर शिंदेचे 4 अप्रतिम फटके पाहिले आपण, प्रॉपर टायमिंग पाहिलं, क्रिकेटचं सौंदर्य पाहिलं समीरच्या बॅटमधनं. अगदी समीरच्या बॅटमधनं म्हणजे बासुरीमधून सुमधुर आवाज यावा त्या पद्धतीने ते फटके होते. अगदी प्रॉपर टायमिंग होतं प्रत्येक फटक्यावरती. जोराचा नव्हता तर टायमिंगचा वापर होता. कोल्याचा बंड्याचा फटका, एकच धाव, 1 धावेच्या बरोबरीने 20 धावा धावफलकावरती. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मात्र चांगली फलंदाजी आता पाहायला मिळते. मग एका साईडने समीर असेल आणि त्याला साथ देणारा एक युवा टॅलेंट, अगदी 16 ते 17 वय असलेला खेळाडू बंड्या आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा समीरच्या बॅटमधनं येतोय अजून एक तडाखा आलाय. एकविरा ब्लास्टरचा हा वाघ आणि मैदानात लावतोय पहा बॅटच्या सहाय्याने आग. अजून एक दर्जेदार षटकार. जबरदस्त फलंदाजी आता मात्र समीरच्या बॅटमधनं पाहायला मिळते. अगदी महत्वाच्या मॅच मध्ये समीर शिंदेचं वादळ आता मात्र घोंगावायला सुरुवात झाली. सोन्या डॉनची जर टीम जिंकली तर समीर पारधी यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक असेल. सोन्या डॉन टीम जर जिंकली तर चांगली फलंदाजी आता आपण पाहतोय या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. हा फटका मात्र फसला आहे. बंड्याला विकेट गमवावी लागेल. फुलटॉस बॉल होता, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, बॅटची वरची कडा लागली आणि विकेटच्या मागे भरत जंगम यांनी चुकी केली नाहीये. परंतु आता एक स्टार गेला आणि दुसरा यंग स्टार मैदानाच्या आतमध्ये आलाय. कोल्ह्या A1 जोडी बंड्या आणि कोल्ह्या पहिल्या दिवसामध्ये विसरून चालणार नाहीये दादांनो. या जोडीला, याच जोडीने विजय संपादन केला होता आणि त्यांची फलंदाजी समीर शिंदे यांनी पाहिले, त्यांच्यातले गुण समीर शिंदेने पाहिले आणि या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांना संधी दिली. तर समीर शिंदेसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या व्हायला हवेत मैदानाच्या बाहेरून, कारण यंग टॅलेंट या कर्णधाराने हेरलं आणि यंग टॅलेंटला संधी मिळावी आणि ती संधी खऱ्या अर्थाने समीर शिंदे यांनी मिळवून दिले. एक महत्त्वाची सूचना आहे तुमच्यापर्यंत. आपण जे पारितोषिक लावतात ना दादांनो, ते आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जोपर्यंत पारितोषिक पोहोचवत नाहीयेत आपण तोपर्यंत कुणाचंही नाव घेतलं जाणार नाहीये. कारण आत्ताच मागच्या मॅचमध्ये घडलं, 300 रुपयाचं कॅश प्राईज आमच्यापर्यंत आलं नाहीये आणि ते कॅश प्राईज मागण्यासाठी इथे ज्याच्यासाठी लावलं होतं कॅश प्राईज ते आमच्यापर्यंत पोहोचले, परंतु आमच्यापर्यंत कॅश प्राईज पोहोचलं नाहीये आणि यापुढील आम्ही कुणाचंही नाव घेणार नाहीये. याची बाकी महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पहिले पैसे जमा होतील, त्यानंतर तुमचं नाव पुकारलं जाईल, याची आपण नोंद घ्या. यापुढील 28 धावा 2 षटकांती धावफलकावरती. औष्टिकच्या बाहेर चेंडू, पंचांनी लाईन पाहिली आणि सांगितलं की उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू आहे. तुकाराम गोलंदाजी मार्कवरती. अगदी याही गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे, आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. यावेळचा जबरदस्त फुल अँड सक्सेसफुल
अँड पॉवरफुल कोल्याच्या बॅटमधनं आलेला तडाखा येतोय षटकार. मी समीरचं खऱ्या अर्थाने कौतुक करेल, कारण समीर शिंदे यांनी या युवा टॅलेंटला ओळखलंच नाहीये तर त्यांना संधी देखील दिली. बंड्याला सलामीला संधी दिली आणि कोल्याला सेकंडला संधी दिली. तर कर्णधार कसा असावा, तर कर्णधार असा असावा, आपल्या खेळाडूंकडे काय गुणवत्ता आहे ती प्रत्यक्षात मैदानात उतरवता कशी येईल ती मात्र समीर शिंदेने हेरली. त्यांच्यामधले गुण हेरले आणि आता मात्र त्यांना संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं आणि त्या संधीचं सोनं मात्र इथे कोल्यांनी सुद्धा केलंय. मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं आणि त्या संधीचं सोनं अक्षरशः दोन खेळाडूंनी केलंय आई एकविरा ब्लास्टर टीमसाठी. समीरच्या बॅटमधनं चांगल्या पद्धतीने फटका, तिथे सागर तैनात आहेत. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने सांघिक धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एका साईडने कोल्हा आणि एका साईडना संघाचा संघनायक जो सलामीला आला आहे, ज्याच्या बॅटमधनं 4 चौकार आणि षटकारांची यावेळी सुद्धा जबरदस्त फटका खेचायचा होता. अगदी ताकदीने हा फटका खेचायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. धावसंख्या स्थिरावली जाईल ती 37 या आकड्यावरती. एक बाद 37. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तुकाराम गोलंदाजी मार्कवरती आहेत. हा तेज तर्रार चेंडू होता, अगदी तेज तर्रार चेंडू होता. फलंदाजाकडे उत्तर नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान पाहायला मिळते. तुकाराम यांनी या स्पर्धेमध्ये अगदी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. या स्पर्धेमध्ये अनेक फलंदाजांना ज्याने रोखलंय, यांची आगली वेगळी शैली आहे आणि त्या शैलीच्या बलावरती या मात्र गोलंदाजाने अनेक फलंदाजांना अगदी जाग्यावरती स्थिर ठेवण्याचे काम केले. हा फटका स्लिपमध्ये चेंडू कॅरी करतायत कल्पेश. एकच धाव एकवटली जाईल. 38 धावा. याच दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त देखील झालाय आणि 3 षटकानंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. चांगली धावसंख्या आहे. 3 षटकामध्ये 38 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर AK फायर्स टीमचा कर्णधार आणि परी 11 टीमचा कर्णधार लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपल्याला मित्रांनो 2 टीम मिळाल्या आहेत, एक आरोही 11 आणि एक सार्थक 11. या 2 टीमने मात्र एक ग्रुपमधनं क्वालिफाय केले, पण उर्वरित संघर्ष अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत मोरेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. अगदी छोट्या चणीचा हा गोलंदाजी मार्कवरती सामोरा फलंदाज कोल्ह्याला पाहतोय. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक शिवाळा चेंडू खाली येतात, परंतु आवाक्याच्या बाहेर. किरण चाहे सूर्य की हो या आशा की हो, जबी निकलती है ना दादा सभी अंधकारों को मिटा देती है. हे सांगत असताना कोल्हा या मॅच मध्ये ठोकतोय दर्जेदार आणि धमाकेदार षटकार. 44 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी. अजून एक चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला. दीपक तैनात आहेत. एकच धाव मिळेल फक्त आणि फक्त. 45 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता नक्कीच प्रेक्षकांना उत्कर्ष असेल की समीर शिंदे कशा पद्धतीने या 4 चेंडूला सामोरा जाणार. समीर शिंदेची आक्रमक फलंदाजी. तुम्ही आतापर्यंत एक कलात्मक फटकेबाजी पाहिली होती, परंतु आता आक्रमक फलंदाजी समीरशी सुद्धा पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाहीये. चांगला फटका अगदी जमिनीच्या मदतीने जमिनीला आग लावत हा चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. गोळीच्या वेगाने हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय
आणि अशा पद्धतीने धावफलकावरती 49 धावा पूर्ण होतात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल पहिल्या सत्रामध्ये. समीर शिंदे सलामीला आलाय, थांबायचं नाव घेत नाहीये. संघाचा संघनायक आहे, जबाबदारीने खेळ करतोय. हा फटका मात्र इथे फसला आहे. 49 धावेवरती समीर शिंदे बाद झालेत, परंतु आपल्या टीमला मोहसिन सय्यद यांचं थोडंसं मनोरंजन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एन्जॉय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि ही लीग म्हणजे गावची प्रीमियर लीग म्हटलं की एन्जॉय तर व्हायलाच हवा दादा. कारण सर्वांना एकत्रित जोडण्याचं काम, जे कामानिमित्त बाहेर गेलेले असतात त्यांना एकत्र जोडण्याचं काम या प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जाते. आणि तेच काम इसोमजाई प्रीमियर लीग गुंडगे आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीर शिंदे यांचे मोठे बंधू संदीप शिंदे हे आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 2 चेंडूमध्ये संदीप शिंदे कशा पद्धतीने सामोरा जाणार हे सुद्धा पाहावं लागेल येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. केलाय पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करत असताना आलेला हा देखना आणि देखना फटका. 4 धावेसाठी आलेला हा चौकार. 53 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. संदीप शिंदे सांगत असताना दादानो माझ्यात आहे दम, मी आहे बाजीराव सिंगम हे सांगत असताना मैदानावरती एक जबरदस्त चौकार ठोकतोय. यावेळेसचा हा फटका बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. फलंदाज मात्र धावबाद झालेत आणि इथून 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि 4 षटकांती धावफलकावरती 53 धावा आपण पाहू शकाल. चला AK फायर टीमचा कर्णधार आणि परी 11 टीमचा कर्णधार बाबू धुरी 54 दादा ट्विन 54. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. या लगेचच परी 11 टीमचे कर्णधार बाबू धुरी आणि AK फायर टीमचे कर्णधार अतुल जिनवले या आपण.
किरण पवार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मराठे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल दोन टीमच्या माध्यमातून. अगदी परी 11 साठी करो अथवा मरोची लढत आहे. करो अथवा मरोची ही लढत आहे. अजय दादा पालने मागच्या मॅच मध्ये आम्ही पाहिलं काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु आता खरी मॅच पाहायला मिळेल. प्रज्योत घोसालकर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी उजव्या इष्टीच्या बाहेर त्याने फेकला. अवंतर धाव मिळेल. आणि इथून मात्र विकेटचं पतन झालं. प्रज्योत घोसालकर महत्वाचा विकेट. पहा मैदानाच्या बाहेर जल्लोष. 5 छोटे खेळाडू आई एकविरा ब्लास्टरचे समर्थक त्यांचं पहा जल्लोष. मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या एकविरा ब्लास्टरचा प्रोत्साहन करतायत. आणि हेच सर क्रिकेटची खरी मजा आहे की तुम्हाला बाहेरून सपोर्ट मिळणं गरजेचं असतं. आणि तो सपोर्ट, तो पाठिंबा आई एकविरा ब्लास्टरचे छोटे खेळाडू मात्र देत आहेत. प्रज्योत घोसालकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार होत असताना हा चांगला फटका आहे. अगदी वाट पाहिली आणि गोलंदाजाची मात्र इथे वाट 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 लावली. चौकार. 4 धावा. अगदी खराब चेंडू. प्रज्योत घोसालकर कडनं असे चेंडू आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, परंतु या क्षणी मात्र खराब गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी नेहमी ओळखला जाणारा प्रज्योत घोसालकर मागच्याच बॉलवरती विकेट प्राप्त केलं, परंतु हा चेंडू मात्र खराब लाईनवरती फेकला आणि त्याचा खरपूर समाचार. पुन्हा एकदा जबरदस्त शिवाच्या बॅटमधनं हा फटका होता, परंतु त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय आणि प्रज्योत घोसालकर यांनी टिक फॉर टॅक उत्तर देत असताना लगेचच तंबूच्या रस्त्याला पाठवलं आणि कोल्ह्याच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल सुद्धा आपण पाहिला. रणजित शिंदे जर इथे उपस्थित असेल तर काल त्यांच्या माध्यमातून अप्रतिम डीजे वाजवला गेला होता आणि आज सुद्धा ते नक्कीच घरी गेले आहेत कदाचित, अशी आम्हाला माहिती मिळते. आणि घरामध्ये जर ते आमचा आवाज ऐकत असतील, पाहत असतील, तर यांनी तयार होऊनच यायचं आहे. डीजे तुमची वाट पाहत आहे. तुमच्या माध्यमातून काल सुद्धा आपण डीजेचा आवाज ऐकला. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. चेंडू आलाय आत, करून गेलाय घात आणि फलंदाज झालाय 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 मित्रांनो इथून बाद. प्रज्योत घोसालकर स्वतःच्या नावाची छाप सोडत असताना या मैदानावरती काय अप्रतिम गोलंदाजी आहे प्रज्योत घोसालकर यांची. आणि खरोखरच आज मात्र सांगितलं की पॉवर प्लेचं षटक मी का हाताळतो, त्याचं उत्तर मात्र विरुद्ध टीमला देत असताना मातीमधून तेल निर्माण करण्यासारखं मात्र फलंदाजाला इथे झालं धावा करणं. जर का या गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केली तर आरडी बॉईज यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एकदा पूर्ण आणि एखादा
ज्याने मात्र कालच्या दिवसामध्ये सुरेख फलंदाजी केली होती आणि आज मात्र टीमला गरज होती खऱ्या अर्थाने भरत जंगमला मैदानामध्ये थांबायचं होतं, कारण की 54 धावांचं टार्गेट आहे समोर आणि ते गाठत असताना एका अनुभवी खेळाडूला मैदानात थांबणं गरजेचं होतं, भरत जंगमला थांबणं गरजेचं होतं, परंतु एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र भरत जंगमच्या अंगलट आला, सोन्या डॉनच्या टीमच्या अंगलट आला आणि चौथ्या विकेटचं देखील पतन झालं. सोन्या डॉन ही टीम मात्र आता संकटामध्ये आहे. नंदूजी सविते यांचे देखील इथे आगमन झालंय, त्यांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. चला, परी 11 टीमचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जमायचं आहे. समीर शिंदे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज संघाचे संघनायक आहेत. खोलवरचा टप्पा, चांगली गोलंदाजी. अतुल नवले, आपण कुठे उपस्थित असाल तर या लगेचच. राहिल शेख आपली प्रतीक्षा करतायत. हा सुद्धा चांगला चेंडू, अगदी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि या उसळीवरच हा फलंदाज बीट झाले. निर्धाव चेंडूची सांगता देखील आपल्याला पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून, ज्याने फलंदाजी सुद्धा सुरेख केली होती. इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडूला फेकून देत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा अखेरीत चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे निघून जात असताना अगदी फलंदाजाने या बॉलची प्रतीक्षा केली, शरीरावरती चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र बॅटच्या अगदी मधोमध चेंडूचा संपर्क झाला आणि चेंडू सीमारेषे पार धाडण्यात यशस्वी ठरले फलंदाज. हा सुद्धा चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक च्या अवाक्याच्या बाहेर. 6 धावीसाठी जे गोलवरचा टप्पा, जबरदस्त चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून अवघी एकच धाव एकवटली जाईल. 18 धावा धावफलकावरती. अगदी कोल्ह्या नावाने प्रसिद्ध असलेला हा छोट्या चणीचा गोलंदाज आई एकविरा ब्लास्टर टीम या संघामधनं खेळतोय. त्याचा खेळ मात्र कर्णधाराने पाहिला आणि मागच्या मॅचमध्ये पाहिला असेल बंड्या आणि कोल्ह्याची जोडी. काय अप्रतिम खेळ त्या दोघांच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आपण कोल्ह्याला पाहतोय, परंतु इथे मात्र अजून एक चांगला फटका, लॉंगॉनच्या डोक्यावरना खेचलेला हा दर्जेदार फटका सागरच्या बॅटमधनं आलेला. हा अजून एक तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या ओव्हरमधल्या अंतिम चेंडूवरती सुद्धा समीर यांच्या गोलंदाजीवरती याच फलंदाजाने षटकार ठोकला होता. अजूनही आम्ही हार मानलेली नाहीये, हे जणू काही सांगून देणारा हा फटका होता.
सागर चांगली फलंदाजी करतोय आता मात्र मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधनं आपल्याला 2 षटकार आणि एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला आहे. चांगली फलंदाजी सागरची आता पाहायला मिळते. अजून एक फाईन क्षेत्रामध्ये तडकवला चेंडूला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डीपला. फक्त एकच धाव. एका धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल 25 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि इथून 29 धावीची गरज आहे. हा चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक संदीपला पाहतोय आपण आणि झेल मात्र सुंदर झेल, खूप दूरवरचा अंतर पार करून चेंडूपर्यंत पोहोचले आणि चेंडू मात्र अगदी हातामध्ये व्यवस्थित पकडला. अशक्यप्राय वाटणारा हा झेल या मैदानावरती अजून एक अप्रतिम झेल आपण पाहिला. खूप दूरवरचा अंतर या क्षेत्ररक्षकाने कापला आणि त्यानंतर हा उत्कृष्ट झेल संदीपच्या माध्यमातून आपण पाहिला. जबरदस्त आपण झेल पाहिला. जशी खान तशी माती दादा असते, जसा लहान भाऊ तसा मोठा भाऊ. अगदी संघर्ष करतायत दोन्ही भाऊ आपल्या टीमला टॉप 4 मध्ये नेण्यासाठी. संदीप जेव्हा फलंदाजीला आला होता तेव्हा सुद्धा एका चेंडूला सामोरा जात असताना चौकार देखील आपण पाहिला होता. लेग स्टंपला वळण घेणारा चेंडू, एक अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या 26 या आकड्यावरती. चला बाळा दादा, आपण थोडं खालती बसलं तरी चालेल, धन्यवाद. हा चेंडू मात्र सरळ बॅटने खेळायचा होता. 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला कॅरी केलं जाते. एकच धाव एकवटली जाईल. तिसरे षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या 27. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 27 धावींची गरज असेल जिंकण्यासाठी. 7 चेंडूमध्ये या चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र अंतिम षटकामध्ये मॅच रंगतदार पाहायला मिळेल. परंतु हा महत्त्वाचा चेंडू आहे, हा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती आपल्याला स्पष्ट होईल नक्कीच, परंतु या चेंडूवरती आई एकविरा ब्लास्टरच्या या गोलंदाजाने कोल्ह्याने सिद्ध केले की हा मॅच नक्कीच आम्ही जिंकू. आणि या छोट्या गोलंदाजाचा जल्लोष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगला चेंडू होता, उत्तर नव्हतं, कारण ज्या फलंदाजाने आशा जिवंत केल्या होत्या, ज्या फलंदाजाने 2 षटकार खेचले होते, त्या फलंदाजाला कोल्हा गोलंदाजाने तंबूचा रस्ता दाखवला. सहा चेंडू आणि 27 धावीची गरज. बंड्या गोलंदाजी मार्कवरती, ज्याने सलामीवीरला आला होता आणि आपल्या टीमला चांगली सुरुवात करून दिली होती, तोच बंड्या आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. तुकाराम आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 27चं समीकरण आहे. हा चांगला चेंडू बंडाच्या माध्यमातून. समीकरण आता बदललंय. 5 चेंडू 27ची गरज. पुढची मॅच जर आपण पाहिली तर AK फायर्स आणि परी 11. परी 11 साठी करो अथवा मरो अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बाबू धुरीसाठी ही महत्त्वाची मॅच असेल. अजय पालसाठी ही महत्त्वाची मॅच असेल. अगदी करो अथवा मरो. बाळा भोईर ज्याची बॅट शांत आहे, त्या बॅटला सुद्धा आता बोलावं लागेल. बाळा भोईर यांचं म्हणतात की तोंड जास्ती चालतं, परंतु आता बॅट चालवावी लागेल पुढच्या मॅच मध्ये. बाळा भोईरला सिद्ध करावं लागेल.
33 धावा फलकावरती ऍड होतील. 21 ची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. तुकाराम एक अनुभवी खेळाडू आहे. षटकार ठोकला या फलंदाजाने. येणारे 4 मध्ये 21 ची गरज आहे. लेग स्टंपला आता समीकरण आहे 4 मध्ये 20. तुकाराम यांनी पुन्हा आशा जिवंत केल्यात. होणार का शक्य आणि अशक्य, पाहूया कोण या मॅच मध्ये विजयी ठरणार. आई एकविरा ब्लास्टर साठी विजय गरजेचा आहे. पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पंबल या दरम्यान एकच धाव. 3 चेंडू 19 ची गरज आता. मात्र ही मॅच संपल्यानंतर लगेचच AK फायर्स आणि परी 11 या टीमने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यावेळेस रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न रनआउट साठी, मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. फलंदाज बाद असेल. सिंगलला धावबाद झालेत. एकही धाव मिळणार नाही या बॉलवरती. चार चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शांत क्रिकेट. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू माफी असावी. अंतिम चेंडूची फेकी प्रगती पथावरती असेल. वाईट चेंडूची सांगता. अगदी बाउन्सर चेंडू आपण पाहिला. पंचांनी लाईन देखील पाहिली आणि सांगितलं की हा खराब लाईनवरती चेंडू फेकलाय. हा मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. समीर शिंदे चुकी करणार नाहीये. आणि पहा छोटे पाठीराखे, पहा जल्लोष कशा पद्धतीने करतात. आई एकविरा ब्लास्टरचे समर्थक. फक्त इथे एकाच टीमचे समर्थक दिसतात दादांनो. आई एकविरा ब्लास्टरचे खूप सारे पाठीराखे आहेत. त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करूयात आपण. जेव्हा जेव्हा आई एकविरा टीम मैदानात उतरते ना, छोटे पाठीराखे त्यांच्या सपोर्टसाठी मैदानात उतरत आहेत. चला, रणजित शिंदेने आमचा आवाज घरपर्यंत पोहोचला वाटतं आणि लगेच ते उपस्थित झालेत. डीजेचा आवाज सर्वांची मागणी आहे.